आहे यांना निवेदन देणार आहे. नेमका प्रश्न काय आहे तर जायकवाडीचं पाणी सोडा याच्यासाठी हे सगळं शेतकरी समाज आज रस्त्यावर उतरलाय आणि सगळं ट्रॅक्टर बैलगाड्या घेऊन डायरेक्ट चाललाय तो जिल्हाधिकारी कार्यालयात. काय सांगतात जायकवाडी धरणाचं पाणी अजून भेटलं नाही. किती दिवस झालं निवेदन देत आहे, किती दिवस झालं आंदोलन करताय? गेल्या 3 वर्षापासून आंदोलन चालू आहे. 50 वर्षापासूनची मागणी आहे की जायकवाडी धरणाचं पाणी गेवराई तालुका, माजलगाव तालुका, शिरूर, वडवणी, बीड या वंचित भागाला पाणी मिळावं ही आमची मागणी आहे. किती वर्ष झालं आंदोलन करून? गेल्या 3 वर्षापासून हे आंदोलन चालू आहे, सतत आंदोलन चालू आहे. प्रशासनाने काही ठोस भूमिका घेतली नाही काय? प्रशासनाने गोदावरी सिंधपणा नदी जोड प्रकल्पाचा सर्वे करण्याचं पत्र दिलंय, परंतु अद्याप या सर्वेचं सुरुवात झालेली नाही. त्या दिवशी आपण बाईट केली होती, नंतर तुम्ही कलेक्टरला भेटला. कलेक्टर काय म्हणले? कलेक्टर साहेब म्हणले आम्ही राज्य शासनाला सांगू की बीड जिल्ह्यातील वंचित भागाला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज आहे, ते पाणी देण्यासाठी शासनाने पाठपुरावा करावा, मंजुरी द्यावी असं सांगू. आज वेगळं काय आंदोलन चालू आहे? पण आज आम्ही कलेक्टर ऑफिसवर 140 गावातील शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढलाय. या आमच्या बैलगाड्याला परवानगी दिलेली 5 बैलगाड्या शिवाजी महाराज पुतळ्यापासून येणार आहे. आता वाटतंय का पण आंदोलनाला योग्य दिशा भेटेल ना? आता तरी प्रश्न मार्गी लावते प्रशासन आता तरी दखल घेतली, जर नाही दखल घेतली तर ह्याच्यापेक्षा तीव्र उपोषण करू आम्ही. किती वर्षांपासून करताय हे गेल्या 3 वर्षापासून चालू आहे आंदोलन. नाही, गेले 3 वर्षांपासून आंदोलन चालू आहे. 3 वर्षांपासून आंदोलन चालू आहे. काय वाटतं आता प्रश्न मार्गी लागत? प्रश्न मार्गी लागत का? प्रश्न मार्गी लागणार आहे 100%. कारण गेल्या 5 वर्षापासून या पाण्यात सिंधफण्यामध्ये जायकवाडीच्या धरणाचं पाणी यावं म्हणून पत्रकार दिनेश गुरवेने रात्रंदिवस झटतात. आम्ही त्यांना सामाजिक शेतकऱ्याची जी भूमिका आहे त्या भागातल्या मुलाचे लग्न व्हायना, कारण कुणी पाहुणे आले का ते माझा कोरडवाहू जमीन आहे, आम्ही मुलगा देत नाही, अशी परिस्थिती आहे. तिथल्या शेतकऱ्याची भूमिका अशी झाली की बाप भीक मागून द्यायना, माय खाऊन द्यायना, म्हणून हा पाणी प्रश्न सुटला पाहिजे. गेल्या 2 महिन्याखाली या महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आम्ही निवेदन देऊन त्यांना ती सगळी भूमिका पटवून सांगितली होती, पण त्यांनी अजूनही कुठलाही ठोस निर्णय शासनाने घेतलेला नाही. जर आजच्या आमच्या मोर्चाची जर शासनाने दखल घेतली नाही तर येणाऱ्या 4-5 तारखेला आम्ही मंत्रालयावर मोर्चा काढणार आहोत. आता या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी मान्य करणार का हे पाहण्याचं महत्व आहे. गेल्या 3 वर्षात शेतकरी समाज रस्त्यावर उतरण्याचा प्रश्न का जायकवाडी पण गेल्या 3 वर्षांपासून यांचा प्रश्न अजून सुद्धा शेतकऱ्याच्या मार्गी लावला नाही. या कातडी येण्याची कातडी पांघरलेल्या प्रशासनानं आता हा खरंच प्रश्न मार्गी लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन मुकुंद चितकर सोबत मी बाला शिंदे, लोकांचा TV बीड.